जुलै एक झटपट निर्णय घेणारे, शिस्तप्रिय, स्पष्टोक्ती आणि विकास कामांना भर देणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार। आज त्यांची जयंती आहे। जयंती म्हणजे जन्मदिवस आणि महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आज आपल्याला त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करायची आहे। उपमुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून अतिशय महत्त्वाचं असं काम केलेलं आहे। शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिकपणा असेल, जलसंधारण असेल, पीक योजना असेल, अशा महाराष्ट्रामधील अनेक योजनांमध्ये त्यांनी काम केलेले आहे आणि झटपट निर्णय घेऊन या महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली। 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यामध्ये देवळाली प्रवरा वडील अनंतराव पवार आपल्या सहकार्य, एकमेकांना मदत करणं, विद्यार्थी चळवळ, सहकारी विभाग, सहकारी साखर कारखाने यांच्यामधून छोट्या मोठ्या निवडणुका लढवत ते खासदारकी त्यांनी लढवली, आमदारकी लढवली। 91 मध्ये खासदार झाले। खासदार म्हणजे देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जातात आणि आमदार म्हणजे कुठलं प्रतिनिधित्व करतात? राज्याच्या सुविधा, राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। प्रशासनामध्ये वेळेचे नियोजन, जलद निर्णय घेणारे, प्रामाणिकपणे अभ्यास करत त्यांच्या बोलण्यामध्ये एक दरारा होता।